ते की आपण कैलासजींना सन्मानित करावं. सागर पुन्हा एकदा खूप दिशाईन चेंडू नो प्रीट आहे का फ्री हिट खराब चेंडूने सुरुवात आडून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता अचूक टप्प्याची गोलंदाजी पुन्हा निर्धाव चेंडू मध्ये सामना रंगतोय. वेलकम पेवे वर्सेस स्वयंभू सिद्धेश्वर क्रिकेट क्लब वेल्दूर यांच्या दरम्यान ओव्हर झालेला आहे. पाहूया एक चोटी धाव हासिल होते. एका धावेने संघाची धावसंख्या 2 पर्यंत जाऊन क्रिकेट क्लब पेवे यांच्या दरम्यान आजच्या सत्रातील दुसरा सामना. सागर पडाल यांचा तिसरा चेंडू चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय. पाहूया किती धावांसाठी पंच आणि पंचांचा इशारा येतोय. चौकार चौकार संघाची धाव संख्या 6. सागर पडाल यांचा तिसरा चेंडू चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय. पाहूया किती धावांसाठी असेल या षटकातील. पुन्हा एकदा सिद्धेश निवाते फुलटंकरचा चेंडू आणि चेंडूला मिळतोय हवेच्या हवेत विराम. पहिला हादरा पहिला धक्का पंच सामना चालू. विघ्नेश तयार रजत कासेकर पहिला चेंडू रजतचा सुंदर चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची सांगता अचूक टप्प्याची गोलंदाजी पुन्हा एकदा रजत कासेकर. स्लो लेंथचा चेंडू फसवणारा चेंडू गरज आहे बघून खेळण्याची. पाहूया तिसरा चेंडू सुद्धा दिला देवेंद्र उर्फ देव्याने. रजत आपल्या गोलंदाजी मार्कवरती कानमंत्राचा उपयोग मात्र होतोय आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण करताना चेंडू निघून जातो का पाहायचं आहे. गडी मात्र पकडला जातोय. देवेंद्रला अति घाई मात्र नडलेली पाहायला मिळते. दुसरा हादरा तिसरी धाव घेतात. गोलंदाजी मार्क वरती नवीन आलेला खेळले अक्षय पारदे आडून मारण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न आणि खरोखर सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू गेला असता निघून प्रयत्न. एकच धाव मिळते. एका धावेने दुहेरी अंकामध्ये पदार्पण होतंय. 1-0 पर्यंत मजल मारली जाते. षटक संपतंय. 40 ते 50 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र दोन्ही वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक. विघ्नेश चैतरकर सुंदर प्रहार लॉंग मध्ये चेंडू येतो. एकदा पूर्ण होते. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान करण्यासाठी पाहूया कशा प्रकारे सामना करतोय अक्षय पारदी. पायातला चेंडू शॉर्ट मिडविकेटवर सुंदर सुंदर आणि गाडी मात्र रनआउटच्या स्वरूपात पकडला जातो. सिद्धेश चंद्रकर याची खेळी संपुष्टात मिळतोय. तिसरा हादरा तिसरा 11 धावसंख्या असताना ओंकार आपल्या गोलंदाजी मार्क करते. उजव्या यष्टीच्या बाहेरून येतो. चेंडू स्वर होते. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 12 पर्यंत जाऊन पोहोचते. ओंकार पडवळ आडून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता ओंकार अभिजित पडवळ सुंदर प्रहार चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक सहज 2 धावा पूर्ण केल्या. अक्षय पडवळ इकडे यायचा आहे आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. झालं एसटीच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता संघाची धाव संख्या स्थिर 14. कोणाला काही हरकत नाही. पुन्हा एकदा ओंकार पडेल आपल्या गोलंदाजी मार्क करते. अभिजित पडेल तयार. फुलोरलेंचा चेंडू होता आणि चेंडू मात्र पायचीच्या स्वरूपात गडी पकडला जातोय. अभिजित संकेत जुळे सदावता हादरा संकेत जुळे यांना आपण अक्षय पारदी स्ट्राईक आहे. पाहूया किती धावा करतोय. अलाउन द कार्पेटने लॉंग अपच्या दिशेला चेंडू येतोय. सहजरित्या एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने 15 पर्यंत मदल मारले जाते. पंकज पडाल फटका पसला चेंडू हवेत आहे. मात्र थोडासा तालमेल चुकतोय. जज होत नाही. 2 धावा सहज पूर्ण केले जाते. तयार सामना करण्यासाठी बॅटची एज लागते.
यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. रजत काशेकर एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती, पायातला चेंडू हवेत आहे आणि चेंडूला मिळते हवेत हवेत विराम. सागर पळाल मात्र सुंदर कामगिरी तिथे करताना पाहायला मिळते. अक्षय पारधी याची खेळी संपुष्टात मिळते 5वा हादरा. ऋषिकेश पडवल तयार सामना करण्यासाठी. पाहूया सुंदर चेंडू दात बघण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता सलग ऋषिकेश. काळूर सातगावचे उपसचिव सूर्यकांतजी कर्जोकर इथे उपस्थित आहेत. मी रामभाऊंना विनंती करतो की आपण त्यांना एकदम कमी धावसंख्या पाहायला मिळते. गडी बाद होते. पहिल्या चेंडूवरती रुतेशला सफलता मिळते. सहजरित्या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 चेंडू सीमा कणकणी दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या 23. सुंदर चेंडू कलात्मकरित्या आपल्या दिशेला तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मिळते. 24 पर्यंत बदल मारले जाते. रुतेश याचा शेवटचा चेंडू या षटकातील. गोळकोट सातगावचे विद्यमान अध्यक्ष पाहूया किती धाव मिळतात. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या 25. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान. गोळकोट सातगावचे विद्यमान अध्यक्ष दिशेला जातोय. एका धावेने रजत आपलं स्वतःचं खाता ओपन करतोय. संघाचं खाता खेमराज क्रिकेट संघ बैरवली आणि सागर किनारा क्रिकेट संघ अंजनवेल ब या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामनावीर व्यासपीठाच्या जवळपास यायचंय. खेमराज क्रिकेट संघ बैरवली आणि सागर किनारा क्रिकेट संघ अंजनवेल ब. पंच चेंडू जातो चौकारासाठी. संघाची धावसंख्या 6. ओंकार याच्या बॅटमधून सुंदर चौकार पाहायला मिळतो. पुन्हा कव्हरच्या ठिकाणी चेंडू फुलवतोय. चेंडू निघून जातो चौकारासाठी. कणकणीत दणदणीत चौकार. सलगचा दुसरा चौकार. चौकाराच्या सहाय्याने दुहेरी अंकामध्ये पदार्पण पाहायला मिळतंय सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. पुन्हा चेंडू हवेत आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 12 पर्यंत जाऊन पोहोचते. बिनबाद 12 अशी धाव शेष आहेत. कणकणी दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या. मी संजयजी पडवळ यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानाची कॅप देऊन सन्मानित करावं. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. अशा रीतीने षटक संपतंय. क्रिकेट क्लब वेलदूर आणि वेलकम क्रिकेट क्लब पेवे यांच्या दरम्यान चेंडू निघून जातो का पाहायचाय आणि चेंडू निघून चाललाय चौकारासाठी. षटकाराने मॅच संपवावी विनंती. पाहूया एक धाव सहजरित्या
रजत कासेकरच्या खात्यामध्ये जमा होते 22 पर्यंत मधल मानले जाते. एकदा अभिजित आपल्या गोलंदाजी मार्कवरती ओंकार पड्याल तयार सामना करण्यासाठी. सुंदर प्रहार पण तेवढ्याच ताकदीचं स्वतःच्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण एका धावेने 23 पर्यंत. वर्षानिमित्त जे युट्यूबचे जे प्रक्षेपण इथं होत आहे त्याचं जे संपूर्ण मॅनेजमेंट आहे ते आमचे बंधू देवेंद्रजी जोडे ते करतायत. मी समाजचे अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मानाची कॅप त्यांना द्यावी. आणि तेवढीच अपेक्षा निर्धाव चेंडूची आहे अभिजित कडून. आणि खरोखर अपेक्षा पूर्ण होताना रनआउटचा चान्स आहे. रजत याची खेळी संपुष्टात शकत नाही मी. अभिजित पुन्हा एकदा सुंदर प्रहार. चेंडू हवे. दी एंड. सामना विजय होतो. सामना विजय झालेला आहे. वेलदूर संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पेवे संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. सन्मान